काय सांगणार आहे आज बोरणच्या गुणगौरव सोहळा आयोजित केलं, काय सांगणार? 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 10वीचा रिझल्ट हा संपूर्ण महाराष्ट्राचा खूपच छान आणि चांगला लागलेला आहे. खूप चांगल्या मार्क्सने सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्या सगळ्यांना आम्ही इथे शुभेच्छा तर देतोच, पण शुभेच्छांच्या बरोबर आणखीन त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी चांगलं काम किंवा चांगला उपक्रम आम्ही या ठिकाणी देत आहोत. शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांच्यासाठी आम्ही त्यांना भविष्यामध्ये आता काय करायचं आहे, कुठली साईड घ्यायची आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, मग त्याचं त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि ते मार्गदर्शन उच्च दर्जाचे आज या ठिकाणी काउन्सिलर या ठिकाणी येऊन या ठिकाणी त्यांचे काउन्सिलिंग घेणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि हाच उद्देश आहे शिवसेनेचा. 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि या माध्यमातून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जी शिकवण आम्हाला दिली त्या शिकवणीप्रमाणे आम्ही काम करतो आहे. आमचे मार्गदर्शक श्री राहुल शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे कामिनीताई शेवाळे, त्याचप्रमाणे आमदार तुकाराम काते साहेब, या सर्वांच्या प्रोत्साहनाने आम्ही आज हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत. किती मुलांना सन्मानित केलं आहे? जास्त प्रश्न आम्ही एक 8 दिवसामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन केलं ऑनलाईन, आणि त्याचबरोबर आमच्या शाखाप्रमुखांच्या माध्यमातून शाखेत आलेले विद्यार्थी, अशा प्रकारे 300 विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचलेला आहे. 300 विद्यार्थी, त्यांचे पालक या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर त्यांना एक प्रशस्तीपत्र, प्रमाणपत्र जे देण्यात येत आहे, हे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सहीचं पत्र आम्ही या ठिकाणी आज देत आहोत. हा एक त्यांच्यासाठी उत्साहाचा क्षण असणार आहे, कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून त्या 10वीच्या विद्यार्थ्याला पहिल्यांदाच अशा प्रकारचं प्रमाणपत्र मिळत आहे. धन्यवाद. शिवसेना के माध्यम से आज बच्चों का गुणगौरव आयोजित किया गया है, जिसमें बच्चों को सम्मानित किया जा रहा है, क्या कहना चाहिए? सर्वप्रथम मैं हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का आभार मानता हूँ कि आज जो सर्टिफिकेट जो उनके सिग्नेचर से होके हमारे विद्यार्थियों को मिला है, जो उनके लिए एक सम्मान चिन्ह है मेरे हिसाब से, कि उनकी जो मेहनत है वो आज रंग लाई है. ये एक कार्यक्रम जो शिवसेना के माध्यम से यहाँ रखा गया, जो मार्गदर्शन का कार्यक्रम है बच्चों के लिए, क्योंकि 10वीं के बाद में कैरियर की शुरुआत होती है. इस कैरियर के अंदर वो किस मार्ग में, किस फील्ड में जाएंगे, उनको समझना बहुत ज़रूरी है. बिकॉज इसके बिना उनका कैरियर नहीं बन सकता है, क्योंकि कई बार गलतियाँ करते बच्चे कि सोचते कुछ और करते कुछ और है. ये मार्गदर्शन के लिए ज़रूरी है कि जिस फील्ड के लिए मोटिवेटेड किए गए या मोल्ड किए गए, वहाँ समझना बहुत ज़रूरी है. ये कार्यक्रम बच्चों के लिए बहुत महत्व है, और मैं शिवसेना का आभार मानता हूँ, हमारा अविनाश राणी जी का आभार मानता हूँ, राहुल शेवाड़े साहब का आभार मानता हूँ कि ऐसा कार्यक्रम रखा है और बच्चों का मार्गदर्शन किया है. उनकी तरक्की में, उनकी उड़ान में एक पहल शिवसेना का फिर हाजिर हुआ है. धन्यवाद. सब बच्चे 11th में प्रवेश कर रहे हैं और अभी अपनी ज़िंदगी की वो शुरुआत कर रहे हैं. और आप सबको मालूम है कि बच्चे आज हमारे हिंदुस्तान के भविष्य है. आज बच्चे, यही बच्चे आगे चलकर कोई कंप्यूटर इंजीनियर बनेगा, कोई सीए बनेगा, कोई आर्मी में जाएगा, कोई पॉलिटिक्स में जाएगा. ये सब का भविष्य बनाने का जो काम है वो हमारी शिवसेना की तरफ से आज छोटा सा प्रोत्साहन देने के लिए और उनको आगे के मार्गदर्शन करने के लिए कि आपको कौन से सब्जेक्ट में इंटरेस्ट है और कौन से सब्जेक्ट में एडमिशन लेना चाहिए, वो मार्गदर्शन करने के लिए हमारे शिवसेना उद्योग सेल की तरफ से और प्रभाग 152 की तरफ से हमारे विभाग प्रमुख अविनाश राणे जी और उसके साथ हमारे कैलाश अरोड़े जी, दीपक महेश्वरी जी, जयंत देसाई जी, योगेश जी, हमारे दूसरे सब साथी यहाँ पर मौजूद है यहाँ पर, तो उन सब की तरफ से एक एफेक्ट स्कूल में आज कम से कम 300 बच्चे का वो भास्कर जाधव जी, भास्कर चौहान जी, उन्होंने बहुत अच्छा अरेंजमेंट किया है और मार्गदर्शन के लिए अच्छे मार्गदर्शन जो करते हैं उनको बुलाया यहाँ पर है. वो बच्चों का मार्गदर्शन करेंगे और उनका भविष्य बनाने में पूरी मदद होगी और आगे चलकर वो देश के भविष्य बनेंगे, अच्छा काम करेंगे. इसी एक शुभेच्छा से मैं उनको सबको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ और उनका भविष्य उज्जवलमय हो, मंगलमय हो. इतना बाला साहब ठाकरे ने सभी शिवसैनिकों को आदेश दिया था कि 80% समाजकारण और 20% राजकारण करना आज यहाँ होते हुए और सभी शिवसैनिक इस बात को करते हुए नजर आ रहे. मैं भी इसी मत का हूँ और बाला साहब के विचारों को हम लोग शिवसेना आज आगे बढ़ा रही है. हमारे अविनाश जी वो शिवसेना का जो विचार है वो लेकर ही ये प्रोग्राम कर रहे हैं. ये समाज सेवा का प्रोग्राम है और समाज सेवा की
80% में जो आता है वही ये प्रोग्राम हम लोग आज यहाँ पर कर रहे हैं। तो हमारे सबके जो प्रमुख मार्गदर्शन है, जो हमारे मतलब शिवसेना के जो ये है, उनके मार्गदर्शन में ही आज ये प्रोग्राम यहाँ पर हो रहा है। आज तुम्ही पाहिलं वॉर्ड क्रमांक 153च्या वतीने, शिवसेना 153च्या वतीने व शिव उद्योग यांच्यामार्फत 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनचा प्रोग्राम आयोजित केला होता। त्यामध्ये 300 विद्यार्थी आणि 300 पालक यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिवसेनेकडून करण्यात आले। त्यासाठी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। तसेच साहेबांकडून आपले गटनेते श्री राहुल शेवाळे साहेब, तसेच आमचे विभाग प्रमुख अविनाश राणे साहेब यांच्या मार्फत आणि वॉर्ड क्रमांक 153मधून हे कार्यक्रम पूर्ण पार झाला। त्याबद्दल धन्यवाद। भरपूरच आवश्यक आहे। तुम्ही आज बघाल तर 10वी जस्ट जे पासआउट झालेले आहे ते सगळे युवक असतात आणि भरपूर प्रमाणात ते कन्फ्यूज असतात। घरातून एक प्रेशर असतं, क्लासमधून प्रेशर असतं, त्यांच्या शिक्षकांकडून प्रेशर असतं, मग त्यांना एक योग्य ती दिशा देणं जरुरी असतं। आज तुम्ही बघा शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली आमचे उपमुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे, आमचे माजी खासदार राहुल शेवाळे साहेब आहे, कामिनी वहिनी आहे, ह्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आमचे युवा प्रमुख आहे अविनाश राणेजी आहे, त्याचप्रमाणे चव्हाणजी आहे, आणि हा जो पूर्ण शिवसेनेतला एकत्र घेऊन एक प्रोग्राम आयोजित केला आहे 10वीच्या उत्तीर्ण झालेल्या ज्या युवक आणि युवकांसाठी खरंच इम्पॉर्टंट हा प्रोग्राम आहे। आज आपण त्यांना नुसतं मान सन्मान चिन्ह पण देत नाही आहे किंवा त्यांना एक भेटवस्तू पण देत नाही, त्याचबरोबर आपण त्यांना एक अशा प्रकारे नॉलेज देतो आहे, अशा प्रकारचं त्यांना एक आपण ॲडव्हान्स कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी जावं, कोणता क्षेत्र निवडावा यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करत आहे। त्यासाठी स्पेशलिस्ट आम्ही काही मार्गदर्शन करणारे माणसं मागवलेले आणि त्यांच्या थ्रू आपण त्यांना मार्गदर्शन करत आहे। तर खरंच चांगला उपक्रम आहे आणि याच्यात भरपूर आज तुम्ही बघाल तर बहुसंख्य युवक आहे, परत त्यांचे पॅरेंट्स आहेत, त्यांनी पण इथे सहभाग घेतलेला आहे आणि त्याचा ते लाभ घेत आहे।